हाय सगळ्याला यूट्यूब फॅमिलीला स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात सगळेजण? तर जेणेकरून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर. तर या चॅनलला कोणी सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब तेवढं करून घ्या. तर बघा ह्याने आज आहेत घरी आणि घरी तुम्ही माणसाला काम करून आल्यात. ह्याने ह्यांचं आलो आहे बघा पेरूच्या रोपात इथं बुरीच्या पेरूच्या देतोय बरं का. नाही गहू केलेला आहे इथं बुरी लावले ते आपण जे बुरीच्या मधून जे रान राहतं त्यात गहू केलेला आहे बघा आपण. तर काय आम्ही कलम सोडाय आलो. ह्याने म्हणलं चल कलम सोडू. तो काय एकटी काय सोडना ना करा. मग म्हणलं आलं बघा शर्ट घातलेला आहे आणि ऊन लागतंय म्हणलं डोक्यावर पण घेऊन जावं. उन्हातच बसली मग काय मी सावलीला बसले का. आता बोरीची झाडं एवढी एवढी आणि सावलीला बसायचं कधी मोठी होते कधी नाही कधी मग सावलीला बसायचं बोरीच्या. ऊन लागते म्हणून उन्हात बसली. नाही कलम सोडाय आलोय. आपली रोपं तुम्हाला दाखवायची ते बघा. हो काय अशी ती आपली रोपं हो का एवढी ती अजून बारकी. तर बारकी ती रोपं आपली मोठी नाही ती त्याची कलमं सोडून घ्यावं म्हणलं. मिळले ती सगळी मिळले ती कलमं सोडून बुडातली घाणी जराशी काढावं म्हणलं. आमच्या ह्याने आल्या तर काम करून ह्यांचं ट्रॅक्टरवरचं हाय काम पण केलं नाही तर मुद्दाम का तर मी घरात बसली होती कपडे शिवत म्हणून ब्लाऊज शिवत बसली होती म्हणून म्हणलं तू घरातच बसले का कधी सोडायची कलमं काय करायचं म्हणलं चल तू रानात पहिली. मग हो का आलोय बघा. ऊन तर लय पडले. आता वाजले त्या किती वाजले त्या 2:30 3 वाजले त्या बघा. तर बसलोय अजून किती 1 आणि 2च वळी झाले ते तिसरी वळ चालू आहे कधी छान. तर बघा आलोय बघा कलमं सोडायला म्हणलं कलमं सोडून रोपातली घाण घाण काढावा. आळ्यातली तेवढी बरं का. मग लेज त्याला दाटण झाली ना गव्हामुळं ही म्हणून म्हणलं काढा. तर ह्यांनी पण एक खुरपं घेतलं. हे कुठलं गवत आहे कमेंट मध्ये सांगा. त्यांना काय माहीत नाही शेतकरी आहेतच की काय. त्यांनी एक खुरपं घेतलंय मी एक खुरपं घेतलं. आपलं खुरपायचं आणि कलमं सोडायचं असं काम चालू आहे बघा आमच्या दोघांचं. काय होतील ते आज तर काय होतच नाही ती कलमं काय सोडायची बरं का. तर उद्या सोड होतील बघा. हे आपला असा गहू आणि बघा आमचे कसं उभा राहिले तर गहू बऱ्यापैकी जरा जुळलाय. आता पाणी दिल्यापासून जुळलाय पातळ होतं बरं का. हो काही तर हो काय असं हे झालाय. ती दिसतंय ते आपलं घर आहे बघा. ती 2 नारळ आहेत का तिथं आपलं घर आहे. तिथून इथं जवळच अंतर आहे. असं काय लांब की नाही. आपलं शेतातच घर घरापाशीच रान असं आहे. कुठं जायची भानगड नाही आणि करायची भानगड नाही. हां असंच आहे बरोबर आहे. आपल्या शेतामध्येच घर आहे आणि घरापाशीच रान आहे. घरात जवळच रान आहे त्यामुळे कुठं लांब जायची भानगड नाही आपल्याला काम कराय की बाबा गाडीवर घरापासून लांब शेत आहे असं तसं काय सुद्धा नाही. तर बघा आमचं ह्याने उभा राहिले तर म्हटलं आता काढलंय की आहो बुडातलं. लय पण गहू नेमका बोरीच्या रोपात असा जवळ त्याच्या साईडला गहू इतका चांगला आला की बसच उपडू सुद्धा वाटत नाही. पण उपडाय लागतो त्याला लय दाटण होती या म्हणलं उपडून टाकायचा नको ठेवायला. ते रोप सुधरत नाही ना त्यामुळं आज भिजवायला लागतंय. ती तरुस आलाय भीती वाटते मका हाय मोबाईल मध्ये व्हिडिओ. हां तरुस यांच्या मोबाईलमध्ये हाय बघा. ह्याने संध्याकाळचं नांगराय गेलो तेव्हा ट्रॅक्टरच्या उजेडानं ह्यांना दिसलेला होता. त्याचं पिल्लू बी आहे आणि ती बी आहे. मग भीती वाटते का नाही सांगा बरं बघू. आणि आज सांच्याला उद्या भिजवू की उद्याच्याला भिजवूया की. तर बघा बसलोय गव्हाच्या रानात इथं कलमं सोडायची ती राहिली ती लई कलमं काय होत नाही ती बघा. आता 3 वाजून गेले त्या म्हणल्यावर ना राहिलेली तुला काय काम आहे का काय हवं काम आहे की. दिवस मावस सोडायचं लागायला लागलंय बघा. लय दिवस मावस तर कलमं सोडायची म्हणतात बघा. मग कसं आहे आणि मी कधी शिव ब्लाऊज जावं तुम्ही मुद्दाम तसं केलं बघा बरं का. आज तुम्ही काम जायचं ट्रॅक्टर घेऊन तर तुम्ही घरी थांबला. माझं 2 ब्लाऊज तर झालं असतं. घरात का बसलेली दिसली मग काय करू द्या. शरडांना गवत आणून टाकलं बघा. मग कपडे शिवत बसली होती तोपर्यंत आलं ह्याने म्हणलं चल 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 म्हणलं. ह्यांना असं सांगितलं नाही घरी असलं बसत बी नाही तर दुसऱ्याला बसू देत नाही तर असं आहे बघा. तर काढतोय बघा गवत. नाही चालू आहे मी हे करते म्हणून चालू आहे तुमच्याबरोबर करते यावं. तुमच्याबरोबर काढत ना तुम्ही एक काळ काढलं मी एक काळ काढते. असू द्या येऊ असू द्या होत नाही. आपल्या बायकोला सांभाळून घ्यायचं. तुम्हाला जरा उरकतंय व काम
का नाही उरकतंय का नाही सांगा बरं. तर तुम्ही खायचं भाकर मी किती खाते तुम्हाला माहितीच आहे. किती खाते भाकरी? मी तर जेवतच नाही सकाळचं जीव हालून गेलो म्हणजे रात्री 2 वाजता जेवतो. हो या हो. तर बघा चाललंय उन्हात काम आपल्या शेतकऱ्याचं कसं आहे सांगा. काय शेत सुकतोय तुला वरनं नको नको एवढी शेवा नको. असू दे. तर बघा आपला गहू कसा वाटतोय कसा नाही सांगा. नक्कीच आपल्या यूट्यूब फॅमिलीनो कमेंट करत जावा. आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि कसा वाटतोय गहू कसा नाही सांगा. आणि बुरीची रोपं कोणती आहे ती नक्कीच सांगा कमेंट करून. कमेंट करत जावा माझ्या ताईंनो आणि भावांनो आपल्या ब्लॉगला. आणि रोजचं आपले नवीन डेली ब्लॉग येणारच आपल्या चॅनलवर. तर जेणेकरून सबस्क्राईब करा कोणी केलं नसेल तर. सगळ्यांचं धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. सगळ्यांनी बाय. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत चाला तुम्ही. ओके तर बाय सगळ्याला. भेटू आपण नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद.